नमस्कार, मी प्रतिभा. मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलकडून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण भेटणार आहोत मिसेस स्वप्ना चिटणीस यांना, जे प्रसिद्ध ॲस्ट्रॉलॉजर आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आमच्या दर्शकांना सांगू शकाल की आपण या व्यवसायामध्ये कधीपासून आला आहात, म्हणजे कधीपासून सुरुवात केली? मी गेले 15 वर्ष आहे, पण आधी मी टीचर होते शाळेमध्ये. नंतर मग मी हळूहळू ठरवलं की माझा मुलगा जसा मोठा झाला तर आपण हे करिअर बनवूया. आणि मी ॲक्च्युली ही सगळी प्रेरणा मी जी घेतली ती माझ्या आजोबांकडनं. ते प्रसिद्ध ॲस्ट्रॉलॉजर होते आणि ते म्हणजे अगदी त्यांनी मृत्यूची तारीख पण लिहून ठेवली होती. अच्छा, म्हणजे या व्यवसायाचा जो वारसा आहे तो आजोबांकडून भेटलेलाच. आणि तुम्हाला आवडही होते याच्यामध्ये, त्याच्यामुळे ती लहानपणापासून मी पुस्तकं पण त्यांची वाचलेली आहेत. त्यामुळे मला एवढं आवड होती की ज्योतिषी मी बनणार असं ठरवलं. आणि ते तुम्ही बनला आहात. ॲस्ट्रॉलॉजीबद्दल तुम्हाला खूप आवड होती, तर त्याचं हे व्यवसायामध्ये कसं रूपांतर केलं तुम्ही? मी काय म्हटलं की आता आपण ही पुस्तकं वाचतोय तर आता आपण चांगलं सिस्टमॅटिक वेने शिकूया. तर जे दिल्लीचं एक ते ॲस्ट्रॉलॉजर आहे, रावत म्हणून आस्था चॅनलवर असतात, त्यांच्याकडे मी पूर्ण सगळ्या ज्योतिषाचा कोर्स केला. पहिलं मी ॲस्ट्रॉलॉजी शिकली, नंतर मी वास्तू शिकली, नंतर अंकशास्त्र शिकली, म्हणजे न्यूमरॉलॉजी. साधारण किती वर्षांचा असतो हा कोर्स? हे माझं 2 वर्षाचं झालं कम्प्लीट. आणि त्यामध्ये तुम्ही डिग्रीही मिळवली आणि अवॉर्डही? MA केलं आणि आता माझं PhD करण्याचा विचार आहे, म्हणजे चालूच आहे माझी ऑलरेडी. दिस इज कम्प्लीट झालं की आय विल सबमिट इट. अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवलं की याच्यामध्ये सगळं करिअर करायचं, करिअर बनवायचं. त्याच्यानंतर मग काय झालं, मी शिकल्यानंतर मग ठरवलं की आपण माझे मिस्टर होर्डिंग क्षेत्रामध्येच असल्यामुळे ते म्हणाले आपण एक होर्डिंग लावूया का तुझं. कारण मी असं सोशल वर्क खूप केलं, पण ते म्हणाले की हे बघ, तुला सोशल वर्कपेक्षाही जर तुला प्रोफेशन म्हणून घ्यायचं आहे तर तुला पब्लिसिटी पाहिजे, म्हणजे माउथ पब्लिसिटी पाहिजे किंवा व्हॉट एव्हर. तर मी त्यांनी होर्डिंग लावलं. मला एवढा रिस्पॉन्स मिळाला की खूप रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामध्ये मला. त्याच्यामध्ये माझ्याकडे कॉर्पोरेटर येऊन गेले, माझ्याकडे मनसेचे सेक्रेटरी येऊन गेले, तर मला एवढे त्याच्यामुळे रिस्पॉन्स आला. तर मी म्हटलं नाही, उत्साह माझा वाढत गेला आणि मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये आता करिअर बनवणार. आणि आता मला घरातनं वेळ मिळतोय तर मी माझ्यासाठी काहीतरी करणार आणि लोकांच्या भल्यासाठी मी इकडे आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही लोकांसाठी काहीतरी करताय. आणि का करणार, कारण अक्षरशः लग्न जमत नाही म्हणून मुलं येतात, लोक येतात, तेव्हा मला वाटतं की नाही बाबा, ह्यांच्यासाठी मी जर मला येतंय तर माझ्या ज्योतिषाचं ज्ञान मी त्यांना द्यावं आणि त्यांचंच भलं व्हावं. आणि ज्ञान दिल्याने ज्ञानही वाढतं. ज्ञान वाढतं, हे तर खरंच गोष्ट आहे. आणि मला सांगाल की या व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक येतात तुमच्याकडे? आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते, इकडचे नगरसेवक आहेत, नंतर पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे ACP DCP पासून कमिशनर पर्यंत लोक आलेले आहेत. म्हणजे जे मोठ्या स्तरावरचे लोक आहेत त्यांचाही खूप विश्वास आहे याबद्दल. विश्वास आहे आणि ते माझ्याशिवाय कुठेही जात नाही. त्यांना तसा अनुभवही आलेला आहे, सगळ्यांना अनुभव आलेला आहे. आणि थोडक्यात आम्हाला सांगाल का? आता हे जे ACP होते त्यांची ट्रान्सफर होणार, मी अगदी सांगितलं की तुम्ही ट्रान्सफर होऊन पुण्याला जाल. ते म्हणाले की कसं काय मॅडम सांगतात. म्हटलं माझं पुण्यात नाहीच आहे माझ्या याच्यावरती दिसतं. आणि झाली त्या दिवशी त्यांनी मला ओरडत फोन केला, मॅडम तुम्ही बोललात ते झालं. अच्छा. किंवा इकडचे जे नगरसेवक आहेत ते म्हणाले की मला वाटत नाही, मी एक बाई आहे, मी निवडून येईन. BJPची ती ही आहे. तर ती म्हणाली मला वाटत नाही मी निवडून येईन, एक बाई आहे, थोडं हाऊसवाईफला कोण निवडून देईन. म्हटलं नाही, तुमचे स्टार एवढे पॉवरफुल आहेत की तुम्ही नक्की इलेक्शनला निवडून येणार. आणि ते निवडूनही आले. म्हणजे असे घटना घडत गेलेल्या आहेत. किंवा आता ते LICचे चेअरमन जे तुम्हाला म्हणतात, तर ते पण त्यांचं पण असंच आहे. माझ्या मुलीचं लग्नासाठी त्याच्या मुलीचं लग्न आता जमत आलेलं आहे, त्यामुळे ते पण खुश झालेले आहेत की चला बाबा मॅडमकडे आल्यावरती मला माझं हे काम चाललं. म्हणजे एक विश्वास बसलेला आहे माझ्यावरती. आणि ॲस्ट्रॉलॉजीबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल की यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत? ह्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी म्हटलं तर फलित ज्योतिष येतं, म्हणजे कुंडली, जन्मकुंडली जी असते ती आपल्या डेट ऑफ बर्थ आणि टाइम ऑफ बर्थ प्रमाणे ती अगदी ॲक्युरेट प्रेडिक्शन करता येतं. जर तुम्हाला पूर्ण त्याचं सखोल ज्ञान असेल तर तुम्हाला ते पूर्ण प्रेडिक्शन तुम्ही करू शकता. आणि दुसरं म्हटलं तर न्यूमरॉलॉजी, म्हणजे अंकशास्त्र. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तुमचं आता समज 26चा जन्म असेल तर 8 नंबर धरला जातो, टोटल केली जाते, डेट ऑफ बर्थची टोटल केली जाते, तर 8 नंबर. जर तुमचा 28 असेल तर 1 नंबर, असं प्रत्येकाच्या डेट प्रमाणे येत जातं. मग कुठला नंबर शुभ असतो आणि कुठला? आमच्या याच्यामध्ये 9 हा नंबर अतिशय लकी आहे, कारण तो मंगळाचा आहे. 1 ते 9 नंबर येतात त्याच्यात न्यूमरॉलॉजीमध्ये. तर 9 हा नंबर म्हणतात लकी मानला गेलेला आहे, कारण तो त्या नंबरवरचे, म्हणजे मी आतापर्यंत जेवढे क्लायंट बघितले त्यांनी कधी पाठी बघितलं नाही, सक्सेस थ्रू आउट लाईफ त्यांना मिळालेला आहे. आणि तुमचा कुठला नंबर आहे सांगू शकाल? माझा 7 आहे, माझा नेपच्यूनच्या अंडर आहे. पण आय एम इमोशनल म्हटलेलं आहे, कारण बरोबर आहे, कारण जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात तेव्हा मला इमोशन्स दाखवायलाच लागतात त्यांना. ते खुश होऊन जातात, तेव्हा मी त्यांना चेअरअप करते, त्यांना ते खुश होऊन जातात. आपण बघतो की ॲस्ट्रॉलॉजीबद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहेत, मतभेद आहेत. काही लोकांना असं वाटतं की ॲस्ट्रॉलॉजी एक अंधश्रद्धा आहे.
आणि काहींना असं वाटतं की एक विज्ञान आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल दर्शकांना? माझ्या म्हणण्याप्रमाणे ॲस्ट्रोलॉजी एक विज्ञान आहे, कारण आकाशामध्ये जे 9 ग्रह असतात ते आपल्या पत्रिकेमध्ये असतात. प्रत्येक म्हणजे म्हटलं तर तुम्ही मंगळ, शुक्र, गुरु, बुध, फक्त जे 2 छायाग्रह आहेत त्यात राहू आणि केतू येतात. पण काही लोक असं बोलतात की ग्रह हे आकाशामध्ये आहात आणि आपण जमिनीवर राहतोय, तर हे अंतर कसं हे होतं, म्हणजे याबद्दल? कारण का माहितीये, कारण आपल्या शरीराचा आणि त्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे. आता तुम्ही मंगळ म्हटला, एखाद्याला जर मंगलिक जो माणूस असतो तर त्याला काय असतं, त्याला एकदम तो तापट माणूस असतो, जो मंगलिक असतो तो स्वतः, म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड आहे ना, कारण आकाशाचे ग्रह आणि ह्याचा संबंध ह्याच्याशी आला. त्याचे सायन्स का झालं, कारण मंगळ हा ग्रह आहे तो तापट मानला जाईल, लाल रंगाचा असतो, आकाशातला पण मंगळ हा लाल मानला जातो. आणि बऱ्याच ठिकाणी असं बघतो की ज्यांना मंगळ असतो त्यांचं लग्नही जुळत नाही, म्हणजेच मुलीच्या बाबतीत जर मंगळ असेल तर म्हणजे लोक वाईट पद्धतीने बोलतात, मुलगी कितीही चांगली असेल तरी की बोलतात की नाही तिला मंगळ आहे तर आम्ही करू शकत नाही. तर या मंगळ दोषाबद्दल तुम्ही सांगा ना थोडं. तर मंगळ दोष आहे, सप्तमात मंगळ असेल किंवा पहिल्या घरात असेल तर आम्ही म्हणतो सप्तम स्थान म्हणजे काय? सप्तम म्हणजे विवाह स्थान असतं, तर त्याच्यामध्ये असेल तर मग मुलीचा म्हणतात ना, विवाह उशिरा करावा किंवा लवकर करावा. तर जेव्हा योग असतो त्याच वेळेस करावा. लवकर जर केलं लग्न तर त्याच्यामध्ये मंगळाचा मुलगा बघितला जातो. पण माझ्या मते मी लोकांना काय सांगते की मंगळ दोष काढता येतो. जसं कशा प्रकारे काढता येतो? तर मंगळ दोष जातो, एक तर तुम्ही पिंपळाच्या फांदीशी त्या मुलीचा पहिला विवाह केलात तर तो मंगळ दोष जातो. दुसरं गोष्ट म्हणजे आम्ही पवळं घालायला देतो की त्याच्यामुळे तुम्हाला 3 ते 4 कॅरेटचं पवळं घालायला देते, त्याच्यामुळे तिचा मंगळदोष मुलीचा. त्याच्यामध्ये कॅरेट असतात, तर कुठल्या कॅरेटचं सगळ्यात चांगलं असतं की त्याचा इफेक्ट जास्त होतो? म्हणजे ते कशावरती अवलंबून असतं की तुमचा किती अंशावरती मंगळ आहे, त्याच्यावरती तुम्हाला ते कॅरेट दिलं जातं. म्हणजे मंगळाचेही अनेक प्रकार आहेत, अंश ते बघितले जातात आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला दिलं जातं. मग मंगळ हा पूर्ण दोष दूर करता येऊ शकतो? पूर्णपणे जातो, 100% जातो. बऱ्याच पत्रिकांमध्ये आपण बघतो की त्यांना पितृदोष असतो, काहींना काल सर्पदोष असतो, तर असे अनेक प्रकारचे दोष असतात, तर त्याबद्दल आम्हाला काही थोडक्यात सांगू शकाल? आता कालसर्प दोषला तर बरेच जण सांगतात की तुम्ही नागबळी करा किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन शांती करा, मग ते खर्च मोठे मोठे असतात. तर माझ्याकडे एकच सोपा उपाय आहे, म्हणजे मी काय सांगते ते तुम्हाला सांगते. मी सांगते 33 मंगळवार शिवलिंगावरती कच्चं दूध, पाणी आणि पांढरं फुल व्हा. शिवलिंगावर जे 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे त्यांच्या, आणि व्हायचं त्याच्यावर. आणि तुम्हाला सांगते 33 सोमवारमध्ये सगळा कालसर्प दोष तुमचा निघून जातो, हे विथ गॅरंटी मी तुम्हाला सांगते. मग त्यासाठी शांती वगैरे करण्याची गरज नाही आहे जरूर. आणि शांती जर केली तर दर 10 वर्षांनी शांती करायला लागते. म्हणजे काही लोक त्र्यंबकेश्वरला जाऊन करतात, तर ती प्रत्येक 10 वर्षांना त्यांना करावीच लागेल, पण त्याच्यामुळे पूर्ण दोष निवारण होऊ शकतं का? असं काही नाहीये. तर त्र्यंबकेश्वरला जाऊन ते फक्त म्हणजे गुरुजींना पैसे मिळतात, जे तुमचे भटजी असतात, म्हणजे हे पैशांसाठी असतं, पैशांचे व्यवहार आहेत. ओके. नंतर पितृदोष आहे. तर पितृदोष तुम्ही आता बोललात, तर पितृदोष. तर पितृदोष म्हणजे काय असतो की आपल्या जे पूर्वज असतात तर त्यांनी जे केलेले पाप असतात त्याचे असं म्हणतात इफेक्ट असतो. तर किंवा काही वेळेला आत्मे राहतात बघा, शांती होत नाही घरामध्ये, काय म्हणतात त्याला, ती जे आपण 13 त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा असतात, ते आत्मे तळमळतात आणि मग त्याचा त्रास होतो पुढच्या पिढीला. तर त्यामुळे कदाचित लहान वयात एखादं मूल मरून जातं पण ते घरामध्ये आत्मा राहतो, किंवा लहान वयामध्ये भाऊ बहीण कोणी पण कुणाच्या अतृप्त इच्छा राहिलेल्या असतात, ते त्याला हे म्हणतात. तर त्याच्यासाठी पण माझ्याकडे उपाय आहे. तर त्याच्यासाठी असलेला उपाय मी आता तुम्हाला सांगते. तर पिंपळाच्या झाडाला तुम्ही जर दर शुक्रवारी कच्चं दूध आणि पाणी वाहिलं तर ते पितरपिढा बऱ्याच अंशात जातो. म्हणजे ऍस्ट्रॉलॉजीमध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्व आहे, महत्व दिलं गेलं. आणि गौतम बुद्धांनाही तिथेच बुद्ध प्राप्ती झाली होती. तेच म्हणजे काहीतरी आहे त्याच्यामध्ये रिलेशन की त्याच्यामुळे लोकांना फायदा होतो. लोक काय सांगणार, तुम्ही जा ही शांती करा, ती शांती करा, 50-50 हजार पण घेतात, पण ते नाही. पैशांकडे न बघता लोकांना स्वस्तातले उपाय सांगते, जे काही उपाय आहेत तोडगे आहेत ते स्वस्तातले सांगते. एक सामान्य व्यक्ती सुद्धा हा उपाय करू शकते, कारण की बऱ्याचदा जे शांती वगैरे असते तर त्यांना खर्च करायला परवडत नाही. सगळ्यांकडे पैसे नसतात एवढा खर्च करायला. जे पैसेवाले आहेत ते करू शकतात, ज्यांच्याकडे पैसा नाही ते बिचारे नुसते गपचूप हा म्हणतात निघून जातात, हे पण आहे. बरोबर. आणि एक वास्तुशास्त्र आहे, तर वास्तुशास्त्राबद्दल काय सांगू शकाल? आता वास्तू म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण राहतो तिकडे आपल्याला मनशांती पहिली मिळाली पाहिजे. तिथे जर सतत दररोज किरकिर झाली तर त्या घरामध्ये कधी पैसा टिकत नाही. ज्या घरात दररोज भांडणं होतात, काय होतात, त्या घरात बघा कधी शांती नसते. त्या घरात तुम्ही बघा लक्ष्मी कधीच नाही, लक्ष्मी चंचल आहे. मग त्याचं कारण काय असू शकतं? काही ठिकाणी आमच्या वास्तूप्रमाणे दक्षिणेला घर नसावं, दक्षिण दरवाजा हा नेहमी बाधित असतो, तर त्याच्यामध्ये नसा. पण माझ्याकडे रेमेडीज आहेत, कारण मी स्वतः वास्तू तज्ज्ञ असल्यामुळे मी तुम्हाला सांगते की दक्षिणेला जर घर असेल तर तुम्ही तुमच्या वास्तूवरती काय लावा, तर त्याच्याप्रमाणे माझ्याकडे स्वस्तिक आहे.
हे बघा, मी त्या दरवाजावर लावायला सांगते. दरवाजावर लावलं की झालं, मग त्या माणसाला कसलेच आयुष्यात प्रॉब्लेम असं. सॉरी. तर ते असं दाखवलं. तर ते हे लावलं की बरेचपैकी प्रॉब्लेम जातात, म्हणजे 99% तरी जातात. ओके, फक्त दरवाजावरती लावायचं आहे, मेन डोअरच्या फेसिंग. मग त्यासाठी काही शांती मंत्र वगैरे बोलण्याची गरज आहे? नाही, दक्षिणेच्या दरवाजाला काही नाही. पण तर तुम्ही आतमध्ये आलात, समज ईशान्य दिशेला जर तुमचं टॉयलेट बाथरूम असेल तर त्या घरामध्ये मुलाचं शिक्षण होत नाही, अर्धवट शिक्षण सोडतात आणि मुलं मग अशीच बेकारसारखी फिरत राहतात. मग त्यावरती उपाय काय? त्याच्यासाठी पण माझ्याकडे आहे की हे जे पिरामिड आहे ना, हे जे आहे ना, हे तुम्ही असं तुमच्या घरामध्ये जर ठेवलं, टेबलवर ठेवा, घरात ठेवा, कुठेही ठेवू शकता तुम्ही, पण हॉलमध्ये, डायनिंग रूम मध्ये तुम्ही फक्त असं ठेवायचं. हा, ठेवायचं, ते लावून ठेवायचं, ते आहे. आणि हे काय आहे? हे जे आहे ना, तर जिथे तुमचा दरवाजा आग्नेयला, सॉरी, जिथे जो कट तुमचा आग्नेयचा कट आहे तिथे जर बाथरूम असेल तर पैशाचा ओघ जातच राहतो, पैसा कधीच हातात टिकत नाही. तुम्ही म्हणतात अरे काल मी एवढे कमवले गेले कुठे, म्हणजे एका हाताने लक्ष्मी येते आणि दुसऱ्या हाताने तुम्ही खर्च करता, तुमच्या बँकेमध्ये झिरो बॅलन्स. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे जे यंत्र आहे, तर हे यंत्र जर तुम्ही लावलं तर त्यांनी तुम्हाला तुमची लक्ष्मी तुमच्या घरात टिकून राहते. हे कारण 9 हे ग्रह आहेत सगळे, आणि ह्याच्या पाठी जे आहे ते कॉपर आहे ना, ही सगळी घरातली निगेटिव्हिटी खेचते. म्हणजे जो कॉर्नर आहे ना निगेटिव्हिटीचा, तो खेचते आणि त्यामुळे काय होतं, तुमची बरकत येते घरात. मग हे जे बनवलेलं आहे ते कुठल्या शांती मंत्राने वगैरे बनवलेलं आहे का? कारण इथे पण बघा, इथे पण कॉपर टाकलेलं आहे. हे हा मंत्र आहे आणि आम्ही सिद्ध. त्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ म्हणजे काय, हे जे प्रत्येक तुमचे जे 9 ग्रह आहेत, कुठला तरी ग्रह तुमचा खराब आहे, दशा चालू आहे, महादशा चालू आहे, तर त्या महादशातनं तुम्हाला बाहेर यायचं. त्याच्यासाठी हे लावायचं. आणि त्याच्यामध्ये पाठी पण आहे, ती निगेटिव्ह एनर्जी सगळी शोषली जाते. तांब हे कसं आहे, आपण म्हणजे तांब्यातलं पाणी पितो, कोणाला बीपी असेल, डायबिटीस असेल तर म्हणतात तांब्यातलं पाणी प्या, तर तसं आहे, हे सगळं तांब तुमची निगेटिव्हिटी खेचून घेते. तुम्हाला माहितीये की आम्ही वास्तुशास्त्रात सुद्धा, म्हणजे मी फेंगशुईवरती एवढं नाही स्वतः करत, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगते की आम्ही काय म्हणतो की तुम्ही घरातलं जे जमीन आहे ना, मीठ टाकून पोछा करा, त्यामुळे सगळी निगेटिव्हिटी घरातली जाते. जाडं मीठ जे आहे ना, पूर्वी मिळत होतं, ते तुम्ही तुमच्या जमिनीवरती पुसा, म्हणजे पाण्यामध्ये टाका फिनाईल बरोबर, आणि त्याने जमीन पुसा, बघा घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ चालू होतो. हे खरं आहे? हे खरं आहे 100%. अच्छा, चीनमध्ये जी फेंगशुई जी आहे ऍस्ट्रॉलॉजी, तर ते आपल्या भारतात पण आले आहे, तर त्याचा म्हणजे भारतातील लोकांवरती काय परिणाम होऊ शकतो? त्याच्यामध्ये म्हणजे काय, आता हल्ली काय खूप बाजारात विकले जातात बांबू प्लांट. बांबू प्लांट हा नेहमी ह्याच्यासाठी, हेल्थसाठी वापरला जातो. तुमची जर हेल्थ खराब असेल तर तुम्ही जर पूर्व दिशेला जर ठेवलात तर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये महिनाभरात तुमची हेल्थ नॉर्मल व्हायला लागते. अच्छा, म्हणजे पूर्व दिशेला ठेवलेलं चांगलं असतं की बांबू प्लांट आहे. नंतर जर तुमच्याकडे लाफिंग बुद्ध आहे तर तुमच्या दरवाजाच्या मेन डोअरच्या समोर ठेवायचा, की त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला घरामध्ये निगेटिव्हिटी येते, ती निघून जाते आणि येणारा माणूस कसा तुमच्याशी कृपा करून जातो, म्हणजे तुमचा फायदा करून जातो. जो कोणी जरी त्याच्या मनात पाप असलं, काही शत्रू असला तुमचा, तर तो मित्र होऊनच बाहेर पडतो. अच्छा, म्हणजे तिथे निगेटिव्ह पॉइंट्सला काही स्थान नसतं, ते हे करतं, पॉझिटिव्हिटी करतं. जेमस्टोनचा काय प्रभाव पडतो व्यक्तींवर? आता सोबत एखाद्या मुलीचं लग्न जमत नसेल तर आपण म्हणतो गुरुचं बळ पाहिजे, तर गुरुचा तिने जर खडा घातला, म्हणजे नाव सांगू शकाल? म्हणजे पुष्कराज जर तिने उजव्या बोटामध्ये घातला, पहिलं बोट जे आपलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तिला अनामिकामध्ये, म्हणजे ते एका पर्टिक्युलर बोटामध्येच घालावं लागतं. प्रत्येक बोटाला व्हॅल्यू आहे, प्रत्येक बोटाला, प्रत्येकाला आहे. पहिला माउंट जो असतो गुरुचा, दुसरा असतो तो शनीचा, नंतरचा असतो तो रवीचा, नंतरचा असतो बुधाचा, हा असतो तो शुक्राचा आणि हा असतो तो चंद्राचा. म्हणजे प्रत्येक हातावरच्या पॉइंटला महत्व आहे तुमच्या. आणि तर गुरु तिचा वीक असेल तर आम्ही सांगतो प्रत्येक हाताच्या रेषेवर सुद्धा महत्व आहे. तुम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा पोहोचला आहात, तर त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे? मला आता मॉरिशस गव्हर्नमेंटनी बोलवलं होतं, तर तिकडे आम्ही गेलो होतो. 7 दिवसाचं आमचं कॉन्फरन्स होती. तर त्याच्यामध्ये मला सांगितलं स्पीच द्यायला, तुम्ही एक सब्जेक्ट निवडा आणि बोला. तर मी वास्तुशास्त्रावर बोलले आणि त्या लोक गव्हर्नमेंट खुश झाली. त्याच्यावरती मला अवॉर्ड मिळालं. हे अवॉर्ड मला मिळालं. त्यांचा चांगला प्रतिसादही तुम्हाला मिळाला. आणि तिथे जर जवळजवळ 500 लोकांचे, तिथे पत्रिका प्रकार नसतो. तिथे फक्त तुमच्या हातावरती किंवा फेसवरती, फेस रिडिंग किंवा पामिस्ट्री एवढंच बघितलं जातं. तर त्याच्यामध्ये मी हात बघितले जवळजवळ 500 लोकांचे, आणि ते लोक इतके खुश झाले की अजूनही मला त्यांचे फोन येतात, ईमेल येतात, जबरदस्त खुश होऊन गेले. आणि तुम्हाला सांगते, त्या लोकांचा एवढा ज्योतिषावर विश्वास आहे, म्हणजे आपल्या भारतीय लोकांचा नसेल. तिकडे आम्ही एअरपोर्टला उतरल्या प्रत्येक जण आमच्या पाया पडलं. म्हणजे प्रत्येक एअरपोर्टवरचा माणूस आमच्या पाया पडून गेला. म्हणजे तिकडे असं त्याला वाटलं नाही मी कस्टम ऑफिसर आहे किंवा मी मोठ्या पोस्टचा आहे. एवढं म्हणजे त्याने आम्हाला रिस्पेक्ट दिला तिकडे.
खूपच छान म्हणजे वाटलं तिकडे जाऊन. आणि मला ते अवॉर्ड मिळाले, मी आणखीन खुशी झाली. मला अवॉर्ड मिळालं, मला सर्टिफिकेट्स मिळाले तिथे गव्हर्नमेंटने दिलेली आहेत त्यांच्या. आणि आम्हाला हे ऐकून खूप खूप छान वाटलं. आणि आता मी लंडनला जाते 25 तारखेला, तिथे कॉन्फरन्स आहे आमची, तिथे पण सिलेक्शन झालेलं आहे. मग त्यामध्ये तुम्ही वास्तुशास्त्राबद्दलच वास्तुशास्त्रावरती किंवा ॲस्ट्रॉलॉजी, अजून सिलेक्शन म्हणजे मी ठरवलं नाहीये टॉपिक कुठला आहे तो, पण मला वाटतं वास्तूवरतीच मी बोलीन असं मला वाटतंय. आणि सध्या आपण बघतो की हे इंटरनेटचं जग आहे, तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या व्यवसायावर इंटरनेटचा काही परिणाम झालेला आहे? ॲक्च्युली म्हणजे जे माझे इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत ना, ते मला मेल थ्रू करतात आणि मग त्यांना मी रिस्पेक्ट देते, म्हणजे त्यांना मी रिप्लाय देते आणि त्यांना सांगते की असं असं करा तसं करा. पण त्याच्यामध्ये माझा खूप वेळ जातो, कारण काय होतं इथे मी 8 क्लायंट बघू शकते, तिथे एका क्लायंटमध्येच माझा भरपूर वेळ जातो. पण मला त्याच्यामध्ये समाधान का मिळतं, इंटरनॅशनल क्लायंट आहे शेवटी, कारण की इतक्या लांबवरून व्यक्तींना यायलाही खूप वेळ लागतो आणि नेट येतो, आम्ही दुबईवरनं येतात, त्यांना ते पॉसिबल नसतं, त्यांना येणं जाणं पॉसिबल नाही ना. आणि ते असं आहे की मी पैशाची लालची नाही, त्यांना जर सांगते मी तुम्ही कुरिअरने मला ड्राफ्ट पाठवा, माझं हे झालं रिप्लाय मिळाला की यू कॅन सेंड मी आफ्टरवर्ड, असं काही नाही की आता उद्या मला पाठवा. अच्छा, म्हणजे इफेक्ट झाल्यानंतरच तुम्ही पैसे घेतात. आणि खूप छान वाटलं, कारण की बहुतेक आपण बघतो की जे काही ॲस्ट्रॉलॉजी असतात त्यांचं म्हणजे एक प्रोफेशनल शिक्षणही झालेलं नसतं, तरी ते पैशांसाठी हे करतात आणि बऱ्याचदा चुकीचंही घडतं ते. तसं तुमच्याबद्दल नाही, आणि एक तुम्ही प्रोफेशनल कोर्स केला, खरंच खूप छान वाटलं ऐकून. इथे आपण पाहत आहोत की मॅडमना खूप सारे सर्टिफिकेट्स भेटलेले आहेत, तर याबद्दल थोडं सांगाल? हे मला ना ग्राफॉलॉजीच आहे, म्हणजे सही तुम्ही सही केलीत ना त्याच्यावरनं पण माणसाचा स्वभाव, माणसाचं हे ग्राफॉलॉजीच आहे. तर ह्याच्यावरनं म्हणजे काय माहिती, ग्राफॉलॉजी म्हणजे सहीचं ज्ञान, म्हणजे एखाद्याच्या सहीवरून तुम्ही त्याची पूर्ण पर्सनॅलिटी ओळखू, पूर्ण पर्सनॅलिटी, त्याचा स्वभाव, त्याचं फ्युचर सगळं सांगता येतं याच्यात. पण पास्ट नाही सांगता येत, ओन्ली फ्युचर फ्युचर असतं याच्यात. हे ग्राफॉलॉजी कसं करायचं. आणि हे कुठलं आहे सर्टिफिकेट? हे माझं प्राणिक हिलिंग, म्हणजे आपण जर रेकी म्हणतो ना तो प्रकार आहे. हा रेकीचा प्रकार आहे. अच्छा, रेकी चीनमध्ये सुरुवात झाली ना रेकीची? झालेली, आणि तिकडचंच आहे सर्टिफिकेट माझं. हे जपानचं आहे, दिस फ्रॉम जपानचं आहे. तिथे पण मी जाऊन आलेली आहे, तिथे पण मी रेकी केलेली आहे. म्हणजे दिस इज अ प्राणिक हिलिंग म्हणतात, म्हणजे मला ते म्हटलं गेलं आहे प्राणिक हिलिंग. मी रेकीच असा शब्द नाही वापरत, ते लोक प्राणिक हिलिंग बोलतात, म्हणजे लाईट देतात, माणसाचा आजार लाईटनी बरं करणं. हो, म्हणजे एखादी व्यक्ती किती लांब असेल तरी तुम्ही इथून एक पॉझिटिव्ह एनर्जी देऊन त्याला बरं करता येतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक ह्याचा अभ्यास केलेला विषयाचा. हे जे आहे ना, मॉरिशसला मला गौरव चिन्ह मिळालेलं आहे, जे आता तुम्हाला मी अवॉर्ड सांगितलं ते गव्हर्नमेंटने खुश होऊन मला खास दिलेलं आहे ते आहे. ठीक आहे. हे माझं सगळे जे आता मी सांगितलं तुम्हाला, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी, वास्तू, त्याचं हे सर्टिफिकेट आहे. आणि हे आहे ते पिरॅमिडचं आहे, जे मी आता वास्तू तुम्हाला बोलले ना, पिरॅमिड वास्तू, हे बघा ते आहे. तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीला एक जागतिक पातळीवर एक उच्च स्थान दिलेलं आहे, तर त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि एक सांगू शकाल की तुमच्या भविष्याची योजना काय आहे? मला आता मी याच्यामध्ये सगळे देश, मला प्रत्येक देशात जाऊन मला कॉन्फरन्स करायची आहे, कारण आतापर्यंत मी 3 देशात जाऊन आलेले आहे. आता माझं पुढच्या याच्यामध्ये लंडनला मी जाते, तर लंडनला ती 25 तारखेची कॉन्फरन्स आहे, त्याच्यामध्ये पण मला यश मिळावं, चांगलं माझं नाव हवं, इंटरनॅशनल नाव हवं. त्याच्याप्रमाणे प्रत्येक देशात जाऊन माझं नाव हवं, आणि प्रत्येक देशाला आपल्याला भारताबद्दल कळावं की भारतात सुद्धा एक लेडी ॲस्ट्रॉलॉजर आहे, आणि मला अशी रिप्रेझेंट करते आपल्या देशाला, आणि तिच्यामुळे आपल्याला फायदा होतोय. आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच तुमचं नाव उज्ज्वल करा आणि आपल्या देशाचंही नाव उज्ज्वल कराल. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक सांगू शकाल की आता आपल्या मराठी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? मराठी बांधवांना सांगेल की मराठी माणूस म्हणजे कसा नोकरीमध्ये असतो, ते कुठलाही धंदा करायला पहिले घाबरतात, की किंवा स्वतःचं प्रोफेशन करायला पण घाबरतात. नको बाबा, मी 10 ते 5 जातो, बस झालं, मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतो. मी तुम्हाला एकच सांगते की ह्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका, कारण ह्याच्यावरती राहिला तर तुमचा कधीच राईज होणार नाही. तुम्हाला जे काही पुढे आयुष्यात कमवायचंय त्याच्यासाठी तुम्ही हिंमत ठेवा, आणि तुम्ही असं म्हणा की मी स्वतःचा धंदा चालू करेन, मी स्वतः काहीतरी करेन, क्रिएटिव्ह करेन, लोकांना ज्ञान देईन माझं, आणि त्याच्यामुळे माझा पण फायदा होईल, लोकांचा पण फायदा होईल. तुम्ही हे नोकरीतनं बाहेर पडा, एवढंच माझा संदेश आहे. खूप छान संदेश दिला, आणि मला अशी खात्री आहे की आपले दर्शक जे आहेत तो संदेश पण उपयोगात आणतील. धन्यवाद मॅडम, तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, त्याबद्दल मी आणि माझी पूर्ण मी महाराष्ट्र टीम यांच्याकडून आपलं खूप खूप आभार, आणि तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम. जय हिंद, जय महाराष्ट्र.